राज ठाकरेंची पत्रकार परिषद संपताच मनसेनं राज्यात ठिकठिकाणी हिंदी विरोधात तीव्र भूमिका घेतल्याचंही पाहायला मिळालं। मुंबईच्या भांडूपमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदीच्या पुस्तकांची होळी केली। शालेय पुस्तक विक्रेत्यांनी हिंदीची क्रमिक पुस्तकं ठेवू नये अशी तंबीच मनसेनं दिली। पुण्यात मनसे विद्यार्थी सेनेनं बालभारतीच्या इमारतीसमोर आंदोलन केलं। मनसे कार्यकर्त्यांनी काही वेळासाठी बालभारतीच्या संचालकांसमोर ठिय्या आंदोलन केलं। राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मनसेचे नेते मुंबईतल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचले। त्यांनी मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांशी संवाद साधून मनसेची भूमिका स्पष्ट केली। मनसैनिकांनी मुंबईतल्या बालमोहन विद्या मंदिर, साने गुरुजी विद्यालय, ठाण्यातील सरस्वती शाळा आणि चेंबूरमधील एका शाळेला भेट दिली। कोणत्याही परिस्थितीत पहिलीपासून हिंदी शिकवू नये अशी भूमिका मनसैनिकांनी मांडली। महाराष्ट्र साहित्य मंडळानं इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला तीव्र विरोध केला। तसं पत्रच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं। इतर राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जात नाही, मग आपण महाराष्ट्रात ती का लादत आहात असा सवाल पत्रातून विचारण्यात आला। तसंच हिंदी आणि अन्य भाषा शिकवण्याचा निर्णय राज्य सरकारनं तात्काळ रद्द करावा अशी मागणीही महाराष्ट्र साहित्य मंडळानं केली आहे।